पेपरमध्ये जेव्हा आपण बातम्या वाचतो किंवा न्यूज चॅनलवर बातम्या बघतो तेव्हा सगळ्यात जास्त बातम्यांमध्ये येणारा प्राणी कुठला असतो तो असतो बिबट्या. मी तुला जनरल सांगतो, वाघाचं वजन 300 किलो असतं आणि फुल ग्रोन बिबट्याचं बघितलं त्याचं वजन 60 किलो असतं. आणि बिबट्या हा अतिशय चतुर प्राणी आहे, म्हणजे ही हॅज गॉट अ टेरिफिक इंटेलेक्ट. पण त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ही विल ऑलवेज ट्राय टू अवॉइड ह्युमन्स. तर त्यांच्या सगळ्यांच्यामध्ये काय असायचं की आम्ही कुठे जाऊन बिबट्या ठोकले, म्हणजे कुत्रा आला ना तर आपण त्याला दगड मारला ना आणि तो जरा लांब गेला की आपल्याला बरं वाटतं. इंटरेस्टिंग गोष्टी अशा व्हायच्या की तो माणूस किंवा ती बाई बसलेली असायची आणि कडेला 2 बिबटे मारामारी करतात. तर ही ॲक्च्युली क्लाइंड अप आणि आय हॅव गॉट अ पिक्चर की असा तो फोटो आहे की तो असा गाडीवर उभा आहे. मग नरभक्षक जे बिबटे असतात ते कसं काय अटॅक करतात? तर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डेव्हलपिंग अ को एक्झिस्टन्स बिटवीन वाईल्ड लाईफ अँड ह्युमन्स. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत विशेष पाहुणे स्वप्नील कुंभोजकर. मी तुमचं खूप स्वागत करतो स्वप्नील. थँक्यू. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नेहमी वाघ, सिंह, हत्ती अशा प्राण्यांबद्दल कमाल कुतूहल असतं, ते स्वाभाविक पण आहे. पण पेपरमध्ये जेव्हा आपण बातम्या वाचतो किंवा न्यूज चॅनलवर बातम्या बघतो तेव्हा सगळ्यात जास्त बातम्यांमध्ये येणारा प्राणी कुठला असतो तो असतो बिबट्या. कारण बिबट्या मानवी वस्तीत घुसला अशा बातम्या येतात. खरं तसं नसतं, माणूस त्यांच्या वस्तीत गेलेला असतो. पण आपल्याकडे अशा बातम्या येतात किंवा बिबट्याला जेरबंद केलं किंवा बिबट्या निसटला की विहिरीत पडला, अशा बातम्या सातत्याने येत असतात. म्हणण्याचा उद्देश हा की बिबट्या सातत्यानं चर्चेत असतो या ना त्या प्रकारांना. आणि मग कर्मधर्म संयोगानं मला स्वप्नीलचा रेफरन्स कळला आणि मग असं लक्षात आलं की स्वप्नील कुंभोजकर ही व्यक्ती जवळपास 6 ते 7 वर्ष बिबट्यांवर अभ्यास करते आहे. आणि मग बिबट्या नेमका काय आहे हा खूप वेगळा विषय आहे. मला माहिती आहे की अशा पद्धतीचा विषय जनरली हाताळला जात नाही. पण बिबट्या हा प्राणी कसा आहे, काय संशोधन करतायत ते, त्यांचं असं म्हणणं आहे की जर काही गोष्टी नीट जुळून आल्या तर माणूस बिबट्यासोबत राहू शकतो. आता हे गमतीदार आणि धाडसाचं स्टेटमेंट आहे, पण ते जे संशोधन करतायत त्यातून असं काहीतरी दिसतंय. तर आपण म्हणून त्यांना बोलवलं की काय प्रकार आहे. तर तुमचं खूप स्वागत करतो मी. तुझं खूप स्वागत करतो. थँक्यू. पहिला हाच प्रश्न असेल की जवळपास 17 पासून तू सातत्यानं संशोधन करतो आहेस बिबट्यांवर. तर काय संशोधनाचा विषय आहे आणि या 5-7 वर्षामध्ये काय समोर आलं आहे? धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी मला बोलवलं. आणि म्हणजे बिफोर आय कम टू दिस पॉईंट, धन्यवाद अशा करता की खूप सारे जे टॉक्स होतात किंवा खूप सारे जे विषय येतात ते मोस्टली अतिशय एक्झॉटिक प्राण्यांबद्दल येतात. म्हणजे वाघ, हत्ती, सिंह, ॲज यू सेड, ज्यांचा ॲक्च्युली आपल्या डे टू डे आयुष्याशी काही संबंध येत नाही खरं बघायला गेलं तर. म्हणजे आता मी मुंबईत राहिलो, पुण्यात राहिलो, कुठेही राहिलो, नगर, नाशिक, उत्तराखंड, कुठेही राहिलो तरी जोपर्यंत नॅशनल पार्क जिथे आहे तिथं येईपर्यंत वाघ, सिंह, हत्ती यांचा काही संबंध येत नाही. पण त्याच्यावर आपण जास्त बोलतो. करेक्ट. आणि त्याच्या अगेन्स्ट बिबट्या हा प्राणी असा आहे की ज्याचा आपल्या डे टू डे आयुष्याशी, आपण शहरात राहो किंवा खेड्यात राहो, आपल्या डे टू डे आयुष्याशी कुठं ना कुठेतरी संबंध येतो. म्हणजे आयदर इट विल बी इंटरॅक्शन, आयदर इट विल बी कॉन्फ्लिक्ट, ऑर इट विल बी को एक्झिस्टन्स. हे कुठं ना कुठेतरी आपलं सतत घडत असतं. पण तरीसुद्धा आपण ह्या प्राण्याबद्दल बोलत नाही. तर तुम्ही मित्रमणे या प्लॅटफॉर्मतर्फे हा विषय हाताळत आहे, याबद्दल मी माझ्या बिबट्यांतर्फे तुमचे आभार मानतो. पहिली गोष्ट. पण आता अभ्यास करायचा म्हणजे की मी बेसिकली बिबट्यांचा अतिशय प्रेमी आहे लहानपणापासून. त्यामुळे मला सतत बिबट्यांबद्दल भयानक आकर्षण वाटत आलेलं आहे. तर आता ह्या निमित्ताने, म्हणजे जयपूरजवळ जे झलाना जंगल आहे, तर त्या जंगलात राहण्याच्या निमित्ताने आणि अभ्यास करण्याच्या निमित्ताने असं म्हणू आपण की माझी जी भयानक उत्सुकता होती बिबट्याबद्दल किंवा भयानक पॅशन, प्रेम जे होतं ते थोडं चॅनलाइज्ड वेनी मी आता त्याचा अभ्यास करतो आहे. म्हणजे एरवी मी जंगलात जायचो तर मी सफारीला गेलो, बिबट्या दिसला, त्याच्या बिहेवियरवरून काहीतरी आडाखे बांधायचो, उत्तम फोटो मिळाला, क्रॅकिंग शॉट वगैरे सगळे जे मिळतात ते सगळे ते त्यापुरतं सीमित होतं. आता काय झालं की 2017मध्ये मी जेव्हा ह्या झलाना जंगलात काम करायला लागलो किंवा अभ्यास करायला लागलो तेव्हा ॲक्च्युली मला एक असं झालं की मला सतत बिबट्यांबरोबर त्यांच्यावर राहायला मिळालं. म्हणजे आपण जे एरवी नुसते सफारीला जाऊन एक अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट
किंवा आता ठाण्यामध्ये जी झलक बघतो. हां, किंवा ठाण्यामध्ये लोक येतात ते त्यांच्याकडे समजा बिबट्या आला, माझ्या एका मैत्रिणीच्या घरी पार्किंगमध्ये बिबट्या येतो, तर तो आला की पहिले लोक लांब पळतात किंवा त्याला काहीतरी पळवून लावतात किंवा ते ऑब्झर्व करतात, पण दॅट इज ओनली फॉर अ मिनिट ऑर टू. तर या सगळ्याचं बेसिक असं झालं की मला बिबट्यांचा सहवास हा खरोखरी हजारो तास मिळाला या इतक्या वर्षामध्ये. त्यामुळे ॲक्च्युली त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये कसा बिबट्या वागतो, इथं आला की काय होतो, तो अर्बन लँडस्केपमध्ये एकदा आला बिबट्या की तो थोडा भंजाळतो, की त्यालाही हे होतं की अचानक माझ्या आजूबाजूला 2 किंवा 3 प्राणी होते, त्याच्या अगेन्स्ट मला अचानक 5 लाख लोक दिसायला लागली, गाड्या दिसायला लागल्या आणि वेगवेगळे लाईट दिसायला लागले, तर त्याला ही गेट्स कन्फ्युज्ड. त्यामुळे त्याचं बिहेवियर खूप बदलतं त्या सिच्युएशनमध्ये. की आता समजा मी चालतोय आणि मला अचानक उचलून पाण्यात फेकलं तर माझा बिहेवियर कसं बदलेल, बिकॉज आय एम इन अ टोटली डिफरंट एन्व्हायरमेंट. तर तसं ते बिबट्यांचं होतं. पण मला सगळ्यात त्याचा मुख्य फायदा असा मिळाला की मला त्यांच्या अधिवासात म्हणजे नॅचरल हॅबिटॅटमध्ये त्यांना अभ्यास करायला मिळाला. आणि दुसरा एक ॲडव्हान्टेज असा आहे तिथे की आमच्या जंगलामध्ये वाघ नाही आहेत. म्हणजे वाघ, सिंह हे डॉमिनंट स्पीशीज आहेत. तर ते एकदा असले की बिबट्या बिचारा घाबरून तो पेरीफेरीवर जातो आणि मग त्याचं बिहेवियर जे आहे ते खूप वेगळं असतं. म्हणजे आमच्या जंगलामधले जे बिबटे आहेत त्याला आम्ही म्हणतो की ते आता ॲपेक्स प्रेडेटर्स, म्हणजे त्यांच्यावर आता कोणी प्रेडेटर नाही आहे. ही इज द बिग बॉस. आणि वेन ही इज द बिग बॉस, तो ज्या पद्धतीने वावरतो, ज्या पद्धतीने चालतो, ज्या पद्धतीने राहतो, ज्या पद्धतीने खातो, ज्या पद्धतीने रिप्रोड्यूस करतो, पिल्लं मोठी करतो, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अनअफेक्टेड बाय एनी अदर स्पीशीज एक्सेप्ट ह्युमन्स. तर एवढं नॅचरल त्याचं हॅबिटॅट जे आहे ते मला झलानामध्ये अभ्यास करायला मिळालं. आणि निष्कर्ष म्हणण्यापेक्षा असा आहे, आमचा विषय असा आहे की गेले कित्येक दशकं झलानामध्ये बिबटे आहेत आणि एक शेवटचा वाघ झलानामध्ये आला तो 1950 साली आला. म्हणजे मी थोडीशी 1-2 मिनिटं बॅकग्राऊंड देतो की झलाना काय आहे ते. राजस्थानमध्ये सरिस्का नावाचं जे नॅशनल पार्क आहे, टायगर रिझर्व्ह आहे, तर त्या टायगर रिझर्व्हवरून जर आपण चालत निघालो साऊथ वेस्टकडे तर साधारणपणे 50 किलोमीटरमध्ये झलाना येतं. तर झलानामध्ये पूर्वी वाघ यायचे आणि त्यातला शेवटचा जो वाघ होता तर तिथल्या तो महाराणींनी मारला. आणि तो मारल्यानंतर देर इज नो टायगर पॉप्युलेशन ऑर देर इज नो टायगर्स हू हॅव कम टू झलाना. त्यामुळे काय झालं की बिबट्यांना भयानक त्यांना थ्रायव्हिंग झालं ॲटमॉस्फिअर, की वर काय थ्रेटच नाही आहे. त्यामुळे त्यांचं वागणं आता जवळपास 70 वर्षामध्ये बदलत नाव दे बिहेव लाईक टायगर्स. म्हणजे आपण जर रणथंबोरमध्ये गेलो, विच इज इन राजस्थान इट सेल्फ, तर तिथलं वाघांचं जे बिहेवियर आहे तर यू विल फाइंड एक्झॅक्टली सिमिलियर बिहेवियर ऑफ द लेपर्ड्स ऑफ झलाना. आणि ते फक्त ॲफेक्ट कुठल्यामुळे होतात की अर्बन लँडस्केप जे आहेत, म्हणजे झलाना इज अन आयलंड, त्याच्या चारही बाजूला जयपूर शहर आहे. म्हणजे पश्चिमेला मेन सिटी आहे, त्याची पॉप्युलेशन अराउंड 40 लाख आहे. नंतर पूर्वेकडे त्याच्या मोठी धर्मस्थळ आहेत जिथे हजारो लाखो लोक दरवर्षी येतात. असतातच, रादर असतातच बेटर, कारण काही ना काहीतरी आपल्याकडे सतत उत्सव चालू असतात. त्यामुळे ते सतत लोक येत जात असतात. त्यामुळे त्यांचा वावर असतो. मग त्यानिमित्ताने गाड्या येतात, त्यानिमित्ताने लाऊडस्पीकर्स येतात. तर हा जो लँडस्केप आहे, ह्या अर्बन लँडस्केपमध्ये आता हे बिबटे जगत आहेत. म्हणजे हे जंगल असं नाही आहे की इन्सुलेशन पूर्ण झालेलं आहे. दे आर अर्बन लेपर्ड्स. आणि ते करता 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 त्यांची पॉप्युलेशन आता वाढते. विच मीन्स की दे हॅव ॲडजस्टेड देमसेल्व्स व्हेरी नाईसली टू द अर्बन लँडस्केप ऑफ जयपूर. म्हणजे आत्ताच्या घडीला जर विचारलं आपण की काय व्हॉट इज द सिच्युएशन, म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या की नुसतं इंटरॅक्शन आहे का, कॉन्फ्लिक्ट आहे का, को एक्झिस्टन्स आहे, तर देर इज अ को एक्झिस्टन्स. म्हणजे काय की कुठल्याही प्रकारे अजूनपर्यंत त्यांनी माणसावर हल्ला केलेला नाही आहे. आता पण कधीच नाही. नॉट अ सिंगल इन्सिडेंट. देअर वॉज वन व्हेरी व्हेरी स्ट्रे इन्सिडेंट खूप वर्षापूर्वी झाला होता, पण त्या बिबट्याला कळलं नाही की काय झालं ते. त्यांनी अचानक उडी मारली. एक महंत होते, चालत चालले होते थंडीच्या दिवसांमध्ये, आणि त्यांनी मोठं ब्लँकेट घेतलं होतं थंडीत, आणि त्यांनी बिबट्याने मागून, ते सब ॲडल्ट होता, त्यांनी मागून उडी मारली त्यांच्यावर. पण त्याला ते बहुत करून ते नखं अडकली त्या ह्याच्यामध्ये वगैरे. ते मला वाटतं 5 फुटाचेच चालत गेले की बिबट्या अडकलाय मागे आणि चालत गेले. पण तेवढा, आणि मग तो बिबट्या लगेच त्यांनी स्वतःला सोडून गेला आणि त्या लक्षात आलं की हे काय चूक आपली, काहीतरी
नेम चुकलाय नेम चुकला म्हटल्यावर मग तो निघून गेला. पण तेवढा एक इन्सिडेंट सोडला तर देर इज ॲब्सोल्युटली नो अटॅक ऑन ह्युमन्स, देर इज नो फेटॅलिटी, म्हणजे एकही माणसाचा जीव गेलेला नाही आहे. इन्स्पाईट ऑफ द फॅक्ट की आमच्या आजूबाजूच्या सर्व जागांमध्ये बिबटे येत असतात. म्हणजे मी ज्या घरामध्ये राहतो तिथे दररोज संध्याकाळी साधारणपणे 8, 8:30 आणि सकाळी 4, 5 या दरम्यानमध्ये एक फिमेल दररोज जाते. तिचं नाव आहे झारा. म्हणजे मी गच्चीवर झोपलेलो असतो, मच्छरदाणीत लावलेली असते आणि मी मच्छरदाणीत पालथा पडून छानपैकी तिला बघत असतो जाताना असं. आणि ती पण येते, तिथं पाणी पिते. आम्ही एक पाण्याची कुंडी ठेवली तिथे, ती पाणी पिते, बघते की काय टेरेसमध्ये तोच सगळा सीन लावलेला आहे ना, बाकी वेगळा काही सीन नाही ना, आणि ती पुढे जाते. तर हे आमच्या गावामध्ये वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे आमच्या गावातल्या जे अगदी एजवरची घरं आहेत त्या सगळ्या घरांमध्ये बिबटे व्यवस्थित राहतोस. ते गाव कुठलं? हे भोमियाजी म्हणून गाव आहे. म्हणजे हे नॉर्थ ईस्ट बॉर्डर ऑफ जलाना. म्हणजे अगदी फ्रिंजवर आहे. त्याच्या पुढे लगेच माझं शेवटचं घर आहे. माझं घर जंगलाला लागून आहे. म्हणजे मग त्याच्या पुढे लगेच जंगल चालू होतं. पण ते काय होतं की जे बिबटे जलानामधले ते दुसऱ्या एका जंगलात, म्हणजे आमागड म्हणून एक जंगल आहे किंवा गलता म्हणून एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये जायला हे बिबटे आमचं गाव हे कॉरिडॉर म्हणून वापरतात. दे यूज दॅट एंटायर बेल्ट ॲज कॉरिडॉर. मग ते इकडून तिकडून पास होत असतात. पण आता ते पास होतात म्हणजे ते सगळ्या अर्बन लँडस्केपमधून पास होतात. बरोबर. त्यामुळे काय होतं की आत्ता तरी कोएक्झिस्टन्स आहे. कोएक्झिस्टन्स का आहे तर हे ग्रॅज्युअली लँडस्केप बदलत गेलेलं आहे. म्हणजे एकदम झालेलं. हां, म्हणजे आज थोडं खेडेगावात 10 घरं होती, मग 15 झाली, मग 20 झाली, 25 झाली, मग हायवे आला, मग त्यानंतर दुकानं आली, मग लाऊडस्पीकर आले, असं ग्रॅज्युअली वाढत गेले. तर आय थिंक दॅट इज वन ऑफ द रिझन्स वाय द लेपर्ड्स आर यूज टू इट. त्यामुळे आम्ही काय शोध करतोय याचा, आणि कमिंग टू युअर क्वेश्चन नाव, की आम्ही याचा एक अभ्यास काय करतोय की हा कोएक्झिस्टन्स जो आहे किंवा हे जे ॲडजस्टमेंट केलेली आहे माणसांनी आणि बिबट्यांनी एकमेकांबरोबर राहायची, ही आता पुढे अशीच चालू राहणार आहे का आपण त्या कुठेतरी एजवर आहोत की तिथून पुढे तो टॉपल होणार आहे आणि इट माइट गेट कन्व्हर्टेड इन टू अ कॉन्फ्लिक्ट. अच्छा. हां, का? दिस इज गोइंग टू बी अ नॅचरल हॅबिटॅट. उद्या कितीही लँडस्केप बदलले, काहीही बिबट्यांची सायकोलॉजी बदलली, तरी सुद्धा इट इज गोइंग टू बी देअर फॉर एव्हर. तिसरी शक्यता खूप कमी आहे, कारण इव्हेंच्युअली वी गेट ऑन टू अ पॉईंट वेअर देर इज आयदर अ कॉन्फ्लिक्ट ऑर द ॲनिमल्स हॅव टू ॲक्सेप्ट डिफीट अँड दे मूव्ह अवे, असं सिच्युएशन येते. तर आमचा उद्देश असा आहे यामध्ये अभ्यास करण्याचा की हे खरंच व्हॉट इज द सिच्युएशन, दॅट इज नंबर 1. नंबर 2 इज ही सिच्युएशन क्रिएट होण्यासाठी काय फॅक्टर्स इन्फ्लुएन्शियल आहेत किंवा कुठल्या फॅक्टर्समुळे हा कोएक्झिस्टन्स आहे. आणि जर इफ वी कॅन सॉर्ट ऑफ मेक अ टेम्पलेट, आय एम सेईंग सॉर्ट ऑफ, म्हणजे असं कधीच होऊ शकत नाही की हां, तर समजा आपण अशी एक टेम्पलेट तयार करू शकलो की ओके हे पॅरामीटर जर एस्टॅब्लिश केले तर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ डेव्हलपिंग अ कोएक्झिस्टन्स बिटवीन वाईल्ड लाईफ अँड ह्युमन्स. तर असं जर केलं तर ते पुढे रेप्लिकेट करता येईल का? कारण सर्वांच्या बाबतीत की फक्त बिबट्या बाबतीत? हां, आता हा पण एक हे आहे की आत्ता तरी आमचा फोकस आहे बिबट्यांच्या बाबतीत, कारण मी बिबट्यांवर अभ्यास करतो, त्यामुळे मी थोडासा बिबट्यांच्या बाबतीत सांगू शकतो. पण समजा आमचा रिसर्च किंवा आमचे जे काय फायंडिंग्ज आहेत ते जर अभ्यास करून जर बाकी कोणी हे केलं की नाही वापरतो, उद्या हत्तींचा प्रॉब्लेम आहे, गेंड्यांचा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी कोल्ह्यांचा प्रॉब्लेम आहे, नीलगायचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे आपण कार्निव्हर्सपर्यंत जायला पण नको. पण आत्ता सगळ्यात मॅक्सिमम काय आहे की उत्तराखंडमध्ये आपण गेलो, बिबट्याचा कॉन्फ्लिक्ट आहे. त्यानंतर जुन्नरमध्ये गेलो, बिबट्याचा कॉन्फ्लिक्ट, ठाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे, कर्नाटकात प्रॉब्लेम आहे, कुठे तुम्ही जाल तिथे बिबट्याच आता. आणि कारण तो चटकन लक्षात काय येतो, कारण दॅट इज लाईफ थ्रेटनिंग. नीलगाय येऊन जर गाडीला धडकली ना तर आय कॅन गेट माय कार रिपेअर्ड विथ इन्शुरन्स, आय डोंट हॅव टू वरी अबाउट इट. पण माझ्या घरातल्या एखाद्या लहान मुलाला जर बिबट्याने जखमी केलं आणि त्या डोळा फुटला तर त्या मुलाचं पुढचं अख्खं आयुष्य त्यांनी संपतं किंवा जीवच गेला समजा. बरोबर. तर म्हणून बिबट्याचा इश्यू आता हा महत्त्वाचा. आता तू जे सांगतोस ना, मला खूप बेसिक प्रश्न आहेत की तू मगाशी बोलतो म्हणलास की लहानपणापासून भयानक आकर्षण आहे बिबट्याचं. काय होतं, माझे काही मित्र शिकारी होते. ओके, किती लहानपणाची गोष्ट आहे. नाही, आपण त्यांच्या लहानपणाबद्दल बोलू. मी 1972 साली कायदा झाला की आता शिकार बंद कर, त्यानंतर जन्मलेलो मी. पण माझ्या लहानपणी जे होते ते सगळे उदास झालेले शिकारी होते की आता आम्हाला शिकार करायला मिळत नाही. तर त्यांच्या सगळ्यांच्या मध्ये काय असायचं की आम्ही कुठे जाऊन बिबट्या ठोकले, म्हणजे पौड इथं चांदणी चौकात बिबटे होते,
तर तिथे कसे बिबटे ठोकले, मग कुठल्या जंगलात ब्लॉक घेऊन ठोकले वगैरे असंच. आणि ठोकले हेच त्यांना जायचं की असं काही नाही, कोणी ठोकले असंच सांगायचे. तर आपल्याला काय असतं, कोणालाही, तुला मला सगळ्यांना, आपल्याला वी ट्राय टू म्हणजे वी लाईक टू ओव्हरपॉवर अदर स्पीशीज. म्हणजे कुत्रा आला ना तर आपण त्याला दगड मारला ना आणि तो जरा लांब गेला की आपल्याला बरं वाटतं. ही आपल्यामध्ये एक उपजत टेंडन्सी, हा नाही ते इन्स्टिंक्टच येतो, भयानक इन्स्टिंक्ट आहे की टू ओव्हरपॉवर. आणि सर्वच प्राण्यांमध्ये असतो. हा, सर्व प्राण्यांमध्ये असतो. मनुष्य प्राणी करेक्ट. आपण फक्त टूल्स वेगळी वापरतो, त्यामुळे जरा आपल्याला आणखीन भारी वाटतं. तर त्यामुळे मला पहिल्यांदा कसं झालं की अरे काय माणसं आहेत यार, की दे आर ओव्हरपॉवरिंग ॲनिमल लाईक लेपर्ड. आणि म्हणजे टेरिफिक. म्हणजे वाघापेक्षा सो देन बिबट्याच्या कथा किंवा काही शिकारी लोकांच्या पुस्तकं आहेत की आम्ही कसे बिबटे जाऊन मारायचो वगैरे. आणि नंतर काय झालं, नंतर मी नेगल पुस्तक वाचलं विलास मनोहरांचं. तर त्या पुस्तकात काय झालं, त्यांनी काय सांगितलं की आमचा नेगल म्हणजे बिबट्या जो आहे तो आणि प्रकाश भाऊ म्हणजे प्रकाश आमटे आणि विलास मनोहर या तिघांचं जे नातं आहे प्रेमाचं, तर दॅट वॉज अ टोटली कॉन्ट्रास्ट. म्हणजे एकीकडे शिकाऱ्यांना भयानक त्यांच्या प्राईड की त्यांचे नंबर असायचे की आम्ही इतक्यांना मारा, आणि इकडं असं होतं की यु नो देर इज अ लव्ह रिलेशनशिप, भयंकर लव्ह रिलेशनशिप होती. आणि त्यातून ते होत गेलं. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की इज व्हेरी इल्युझिव्ह. म्हणजे तुम्ही सँक्च्युरीत किंवा नॅशनल पार्कमध्ये गेला ना की देर आर 80% चान्सेस यू सी टायगर. बिबट्याचं असं होत नाही. खरी गोष्ट. हा, इज व्हेरी इल्युझिव्ह. म्हणजे व्हेरी शाय, व्हेरी इल्युझिव्ह. 2-3दा गेलो, मला बिबट्या काही दिसला नाही. गूढ भयंकर गूढ आहे त्याबद्दल. मग ते आपल्याला वाटतंच ना गूढ ज्याच्याबद्दल आहे, तर ते तसं गूढ खूप वाढत गेलं. आणि एकदा मी जेव्हा त्याला प्रत्यक्ष बघितलं ना भीमाशंकर जंगलामध्ये, आय थिंक दॅट वॉज द पॉइंट. अशक्य सौंदर्य आहे त्या प्राण्यामध्ये. म्हणजे त्याचा एकूण रुबाब, ॲजिलिटी, त्याची भेदक म्हणजे नजर आहे ना ॲक्च्युली. म्हणजे तू जेव्हा जाशील ना कधी जंगलामध्ये, यू जस्ट सी की बाकीचे प्राणी आहेत ना ते तुमच्याशी कम्युनिकेट करत नाहीत. वाघ जो येतो समजा अगदी 50 गाड्याने वाघ येतो, तर ही विल जस्ट कीप ऑन वॉकिंग, इकडे तिकडे बघतो आणि ही विल जस्ट गो अवे. बिबट्या जो आला ना तो पहिलं इकडे बघेल, तुझ्याकडे बघेल, समोर बघेल, काय करेल. आणि जर तू मूव्ह करत असशील तर ही विल ॲक्च्युली फॉलो यू. म्हणजे ही ॲक्च्युली इंटरॅक्ट्स विथ यू, ही ॲक्च्युली कम्युनिकेट्स विथ यू. किंवा ही इज ऑल्सो कॉन्टेम्प्लेटिंग, किंवा तो तुमचा एक जजमेंट घेत असतो. तसं वाघ बी हे प्राणी येत नाही, दे सी थ्रू यू. हो, करेक्ट. लायन्स ते आफ्रिकेमध्ये म्हणतात की ही इज अ एंजल ऑफ डेथ. म्हणजे त्याच्या पिवळ्या डोळ्यामधून व्हॉट यू सी इज ओनली डेथ. तर तसं बिबट्याचं नाही आहे. ही ॲक्च्युली ऑब्झर्व्स यू, ही इंटरेस्ट. तर त्यामुळे मला काय झालं, मग ते प्रचंड त्याच्याबद्दल एक अट्रॅक्शन निर्माण झालं. आणि मग ते नंतर काय वाचलं आपण, ते हेच वाचतो ना. जसं तू म्हणलं मला की ठाण्यात बिबट्या आला, याला मारलं, त्याला मारलं, मग बिबट्याला लोकांनी मारलं. तर ते इट स्टार्टेड बिल्डिंग अप ॲक्च्युली. पण मग आता याच्यामध्ये जेव्हा अभ्यास सुरू झाला या बिबट्यांचा, तिथे गेल्यानंतर तू म्हणालास की हजारो तास तू बिबट्यांबरोबर काढलेस आणि मग त्याच्यातून जो ऑब्झर्वेशन्स काहीतरी असतील, तर मग अगदी मोठा प्रश्न, बिबट्याची सायकॉलॉजी कशी दिसते तुला? कशी या प्राण्याची सायकॉलॉजी? सी, बेसिक इन्स्टिंक्ट इज हिज सर्व्हायवल. बरोबर. ओके. त्याला आम्ही ज्याला म्हणतो अँथ्रोपोसेंट्रिक व्ह्यूज, म्हणजे मानवी भावना आपण त्यांच्यावर लादायच्या नाहीत, ह्या मताची आम्ही लोक. म्हणजे आपण त्याला आपल्याबद्दल प्रेम वाटतं का वगैरे असा काही विचार आणायचा डोक्यामध्ये. बेसिक इन्स्टिंक्ट इज हिज सर्व्हायवल. आणि ही इज अ व्हेरी स्मार्ट ॲनिमल हू नोज हाऊ टू सर्व्हाइव्ह इन स्पाईट ऑफ ऑल दिस थिंग्स. त्यामुळे तो ह्या सर्व गोष्टींमधून स्वतःचं सर्व्हायवल कसं होईल याचे त्यांनी वेज अँड मीन्स शोधून काढलेले आहेत. म्हणजे तो आता हायवे असेल तर त्याला बरोबर माहिती असतं की हायवे कधी क्रॉस करायचा, आपला जीव न जाता. नंतर आमच्या इथे जेव्हा पिल्लं होतात फिमेल्सना, ते बरोबर त्याला माहिती असतं की कधी फिमेल्स ती पिल्लं घेऊन कधी बाहेर पाण्यावर यायचं. किंवा आता सफारी व्हेकल्स असतात, तर त्या सफारी व्हेकल्स खूप वेळा असं होतं की ती फिमेल किंवा तो बिबट्या इथं बसलेला आहे आणि ही इज जस्ट वेटिंग फॉर अस टू गेट आउट. संध्याकाळी 6ला आम्ही ज्या बाहेर पडलो सफारी झोनच्या की तो इमिडिएटली खाली होतो. तर त्यामुळे त्याचं बेसिक इन्स्टिंक्ट इज सर्व्हायवल. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे वाईल्ड ॲनिमल्सबद्दल किंवा एकूण वाईल्ड लाईफबद्दल इज ना, की विदाऊट शोईंग अ डिस्प्ले ऑफ कंप्लेंट, म्हणजे मी काय केलं, निषेध नोंदवीन, काहीतरी अटॅक करीन, हे न करता ते गुपचूप त्यांचा मार्ग शोधत असतात. म्हणजे उद्या आता हा माझा कॉरिडॉर आहे, उद्या इथे एक बिल्डिंग झाली, तर ते गुपचूपपणे दे विल ट्राय अँड फाइंड अदर अल्टरनेट रूट. कारण दे डोंट हॅव अ चॉईस फॉर देअर सर्व्हायवल. बरोबर. म्हणजे ते येऊन आपल्याला सांगू शकत नाहीत की काय आहे. त्यामुळे पण त्यांचं बेसिक ह्याच्यामध्ये असं असतं की इन द चेंजिंग लँडस्केप व्हॉट एव्हर हॅपन्स, माय पॉप्युलेशन ऑर माय थिंग्स शुड सर्व्हाइव्ह ऑर इट शुड थ्राईव्ह. हाच बेसिक इन्स्टिंक्ट असतो. आणि त्याच्यामध्ये मग जे ॲडॅप्टेशन येतं,
म्हणजे जी स्पीशीज अडॅप्ट करत नाही ते नामशेष होतात. हो. आणि बिबट्या हा अतिशय चतुर प्राणी आहे. म्हणजे ही हॅज गॉट अ टेरिफिक इंटेलेक्ट. म्हणजे विथ ऑल सेड अँड डन ही हॅज गॉट अ टेरिफिक इंटेलेक्ट. ही हॅज गॉट टेरिफिक व्हर्सिटॅलिटी विथ फूड. त्याला काहीही खाल्लेलं चालतं. ऑमनिव्हरस, ऑलमोस्ट ऑमनिव्हरसच्या लेवलला आलेला आहे तो, की तो खारी खातो, पक्षी खातो, वर जाऊन झाडा चढून घुबडं मारतो. घुबड केवढंच असतं, एवढंसं घुबड असतं आवलेट आपलं पिंगळा, तो खातो. त्यानंतर कोंबड्या खातो, नंतर बकऱ्या खातो, गायी खातो, सांबर मारतो, नीलगाय मारतो, सगळं करतो. तर हे त्याचा अप्रोच हा एकदम बेसिक सिम्पल अप्रोच आहे त्याचा. पण त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ही विल ऑलवेज ट्राय टू अवॉइड ह्युमन्स. त्याचा पहिला इन्स्टिंक्ट असा असतो की ह्युमन्सना अवॉइड करणं. म्हणजे तुम्ही त्याला बघायच्या आधी त्यांनी तुम्हाला हजारो मिनटं आधी बघितलेलं असतं. अनलेस तुम्ही ॲक्सिडेंटली कुठेतरी क्रॉस होता आणि देन यू गेट स्टार्टड की बाबा असं आहे, तर ते सोडलं तर दे हॅव ऑलरेडी सीन यू, दे हॅव ऑलरेडी मेड देअर स्ट्रॅटेजी की शक्यतो तुम्हाला कसं अवॉइड करतो. तू मगाशी पहिल्या प्रश्नात बोलता बोलता बोललास ना की 3 पद्धतीचे बिहेवियरल पॅटर्न्स बिबट्याचे मोठामोठे असतात. एक की आपल्या वर कोणीतरी वाघ किंवा सिंह जंगलात असेल तर त्याचं पॅटर्न बदलतो. तोच सगळ्यात बेस्ट असेल जंगलामध्ये तर त्याचा पॅटर्न बदलतो, तो टायगरसारखा होतो. आणि जर तो ह्युमन अर्बन ॲटमॉस्फिअरमध्ये आला तर तो बदलतो. जसं तू म्हणालास की पाण्यात टाकले की तो थोडा फरक आहे. सॉरी आय जस्ट इंटरप्ट यू. टायगरच्या बिहेवियरमध्ये तो का बदलतो, कारण दे आर डायरेक्ट कॉम्पिटिटर्स. बरोबर. ते तोही शिकार करून खातो, हाही शिकार करून खातो, त्यामुळे त्यांचं डायरेक्ट सर्व्हायवलशी नातं निगडीत आहे. सो दे विल ऑलवेज ट्राय टू ओव्हर पॉवर इच अदर. तू आता रणथंभोरमधले काही व्हिडिओ बघितले असेल वाटतं, ते एका सब ॲडल्ट टायगरेसनी पूर्ण बिबट्याला दाबून ठेवलं होतं, बिकॉज दॅट इज डायरेक्ट कॉम्पिटिशन. करेक्ट. हां, तसं ह्युमन आणि लेपर्डचं डायरेक्ट कॉम्पिटिशन नाही आहे. त्यांना फक्त चेंजिंग लँडस्केपमध्ये त्रास होतो किंवा त्यांना चेंजिंग लँडस्केपमध्ये दररोज मॅन्युलेट करायला लागते की आज काय करायचं काय. पण मग याची दुसरी बाजू अशी पण आहे ना की आता तू बिबट्यांचा अभ्यास करतोस, बिबट्यांनी कॉपअप केलंय, पण सायमल्टेनियसली माणसांनी पण त्याच्याबरोबरचं बिहेवियरल पॅटर्न बदलायला पाहिजे ना काहीतरी. हां, बदलायला पाहिजे ॲक्च्युली. इफ यू फील द नीड की बिबटे टिकले पाहिजेत. म्हणजे आता तू ज्या गावात राहतो त्या गावामध्ये तू झोपून आहेस आणि तो येऊन बिबट्या येऊन जातोय, हे झालं, जारा येऊन जाते. पण प्रत्येक ठिकाणी असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण उगीच अंगावर जातो आणि मग इश्यू होतो, कारण माणसांना कळत नाही. एक पण त्यात त्यांचा पण दोष नाही. उद्या बिबट्या इथं घुसलेले मी करू का, बिबट्याला काय करायचं, सर्वायवल. तर मग हे कसं साधायचं. दिस इज बेसिकली ना लॅक ऑफ इन्फॉर्मेशन, लॅक ऑफ एज्युकेशन, इग्नोरन्स. आपल्याला माहितीच नसतं प्राण्याबद्दल, त्यामुळे आपल्याला कळतच नाही हाऊ टू हँडल. तू तर कोणाच्या घरी गेला समजा आणि कुत्रा आहे कोणाकडे असं धरून चालतो, तर ते तुला काय सांगतात की नाही तू काय करू नकोस, तू उभा राहा, तू उभा राहा. खूप आवड असतं ते, स्पेशली तर जंगलात. आम्ही जंगलात तेच सांगतो, मला तो किस्से हवेत तुझ्याकडनं येणारच आहे. तर आम्ही जंगलात जाताना तेच सांगतो की समोर चालताना सिंहाला, वाघाला, बिबट्याला तो उभे राहा. इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण व्हॉट दॅट ओनर ऑर दॅट पेट ओनर इज ट्राईंग टू टेल यू इज की आय विल एज्युकेट यू हाऊ दिस डॉग विल बिहेव, कारण यू डोंट नो अबाउट हिम. करेक्ट. जसं आपण आता लहान मुलं आहेत तर आपण काय म्हणतो, तू थोडं 10 मिनिटाला इग्नोर मार, तो येशून खेळेल आपोआप. सेम थिंग. आता हे आपण बिबट्यांच्या बाबतीत होऊच शकत नाही, कारण मी कसं एज्युकेट करणार, कारण मला माहितीच नाही बिबट्यांबद्दल. म्हणजे तू उद्या मी माझ्या मुलाला सांगायचं झालं की बाबा बिबट्याचं आपण आय विल एज्युकेट यू अबाउट बिबट्या, पहिलं गोष्ट तो म्हणेल आय डोंट केअर, कारण मला काही घेणं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मी शहरामध्ये कर्वेनगरमध्ये राहून मी कसं त्याला एज्युकेट करणार, कारण देर इज नो वे आय नो अबाउट इट. आता आमच्या गावातली परिस्थिती मी तुला थोडी सांगतो काय येते, की हे बिबटे इथे वर्षानुवर्ष आहेत. एक तर काय आहे, सगळे जैन धर्मीय लोक आहेत, विच आर नॉन व्हायलंट बाय नेचर. नंतर त्यांच्याकडे मुळातच कन्सेप्ट अशी आहे की प्रत्येक जीव हा जगला पाहिजे. लहान म्हणजे राजस्थानामध्ये असं आहे की मुंग्यांना खायला घालायला तुम्हाला धान्य विकत मिळतं. अच्छा, इतकं हे काळजी घेतात छोट्या छोट्या गोष्टींची. आता जेव्हा बिबट्यांची गोष्ट आहे तेव्हा ते काय करतात की भयंकर उन्हाळा असतो, नंतर देर आर नो फ्लोईंग स्ट्रीम्स, नद्या नाही आहेत, नाले नाही आहेत. तर सर्व देवळांमध्ये, सर्व गावामध्ये, खेड्यामध्ये लोकांनी पाणवठे करून ठेवलेले आहेत. म्हणजे छोट्या छोट्या पाण्याच्या कुंड्या करून ठेवलेल्या आहेत की जिथं प्राणी येऊन पाणी पिऊन जातात. मग तिथं काय असं हे नसतं, डिस्क्रिमिनेशन काही नाही आहे की मोरच आला पाहिजे बरोबर आणि बिबट्या याचा कामा नाही. तर बिबट्या पण येतो पाणी प्यायला, मोर पण येतो. ते गाणं आहे ना, चोर भी आया, कवा भी आया, बंदर भी आया, चुहा भी आया, सगळे येतात पाणी प्यायला. तर ते आल्यानंतर ही जी गावातली लोकं आहेत ही त्या बिबट्यांबरोबरच वाढलेली आहेत.
म्हणजे आता इतके वर्ष टॉयलेट्स नव्हती तर ही लोक जंगलातच जायची. बरोबर. तर असं इंटरेस्टिंग गोष्टी अशा व्हायच्या की तो माणूस किंवा ती बाई बसलेली असायची आणि कडेला 2 बिबटे मारामारी करतात. आणि कडेला म्हणजे किती 15 फुटावर किंवा 20 फुटावर. म्हणजे ते जर त्यांनी मारामारी करायला सोडून जर याच्यावर अटॅक करायचा तर दॅट इज व्हेरी मच पॉसिबल. तर ही काय नाही, ही माणसं जिथं बसलेली असतात तिथून उठून जाऊन पलीकडे बसतात. आणि बिबट्यांना माहिती आहे की हे काय ओन्ली डेफिकेशन, त्यांच्या दृष्टीने डेफिकेशन चालू आहे किंवा त्यांच्या दृष्टीने टेरिटरी मार्किंग चालू आहे किंवा जे काय आहे ते चालू आहे आणि ते झालं की ते जाणार आहेत. ही सिच्युएशन ह्या गावामध्ये जर पहिल्यापासून आहे तर लहान मुलं जी आहेत, तर मी तुला एक लिंक पाठवीन. माझ्यावर एका इस्रायली डॉक्युमेंटरी एका माणसाने डॉक्युमेंटरी केली, त्यात त्यांनी लहान मुलांची मुलाखत घेतली गावातल्या, म्हणजे 7 वर्षापासूनच्या पुढच्या मुलांची. त्यांनी तो म्हणला काय नाही, मी वडिलांबरोबर येतो आणि मी दररोज बिबट्या बघतो. इट्स लाईक एनी अदर डॉग, एनी अदर कॅट. जेव्हा त्या गावामध्ये गेला आणि त्याच्यानंतर तुझं पहिल्यांदा एन्काउंटर झालं समोरासमोर, ते काही किस्से आहेत का तुझे? अरे खूपच, असे शहाराण्यासारखे किंवा थ्रिलिंग, किंवा तुझं आणि एखाद्या बिबट्याचं काही असोसिएशन झालं असू शकेल इतक्या वर्षामध्ये, असं काही सांगू शकतो? पहिली गोष्ट अशी झाली की मला असं लक्षात आलं की आपण जयपूर शहरात राहण्यापेक्षा जर त्या गावात गेलो तर दररोज बिबटे भेटतील म्हणजे लिटरली भेटतील. म्हणजे आम्ही दररोज भेटतो एकमेकांना, अशा लेवलला ते आहे. तर मी त्यामुळे माझं घर जे आहे, जयपूर शहरातलं जे घर आहे ते चेंज करून मी त्या खेडेगावात राहायला गेलो. तर ते झाल्यानंतर एवढी मला आग आहे प्रचंड की त्या दिवशी राहायला गेल्यापासून आमची जी टीम आहे व्हॉलंटियर्सची, त्यांच्या मागे मी सगळं, अरे यार चलो चलो बिबट्या लेपट देखते. तर ते दादा दिखेगा अशी कोण निवडलं, अरे नाही ते आत बघायचंच आहे काही झालं तरी. आणि आम्ही असं करून संध्याकाळी एक सारामाणे 5:30-6ला मी गेलो. त्यावेळेला पावसाळा होता, म्हणजे मी शिफ्ट झालो त्यावेळेला पाऊस पडला. मी म्हटलं चला, तर ते म्हणले हां चलो दादा अभि दिखेगा लेपट. काहीच नाही, आम्ही जस्ट घराच्या बाहेर पडलो आणि उजवीकडे जंगलाकडे जायला लागलो. तर मेन रोड आहे असा आणि दोन्ही बाजूला भिंती आहेत. तर त्याच्यामध्ये एक सारामाणे 100 फूट गेलं असो तर एक बिबट्या भिंतीवर बसला होता. ती भिंत 8 फूट उंच आहे, त्याच्यावर बिबट्या बसलाय आणि आम्ही ओपन जिप्सीमध्ये तिथे त्याच्या शेजारी उभे होतो. आणि तो बसलाय म्हणजे आम्ही पाऊण तास बघितलं त्याला. म्हणजे तो तिथे आहे, आम्ही इथे आहोत आणि थोड्या वेळाने आम्ही आपले गप्पा मारतोय की ऐसे फोटो निकालेंगे क्या, अरे इसका ये मूछ देखो, पूछ देखो, साईड देखो, ये देखो, वो देखो, सगळं आमचं चालू आहे. तो निवांत बसून होता. मागून एक मोटरसायकल आली तेव्हा तो डिस्टर्ब झाला आणि गेला. आता हे असे इव्हेंट्स आहेत ना, हे आमच्या डे टू डे आयुष्यामध्ये म्हणजे इतकं ॲक्च्युली अद्भुत आहे की आमच्या डे टू डे म्हणजे ऑलमोस्ट मी सांगतो, मी दर 1 दिवस आड तरी बिबट्या माझ्या घराच्या बाहेर बघतो. नंतर माझ्या घरातूनही बिबट्या होतो. आता लेटेस्ट असं झालं आहे की आमचं जे पार्किंग एरिया आहे असा मोठा एक जवळपास अर्धा एकराचा प्लॉट आहे. तर त्या पार्किंग एरियामध्ये एक बिबट्या येऊन आता त्याचे मार्किंग्स टाकतो, म्हणजे स्कॅट टाकतोय, म्हणजे पूप करतो, शी करतो थोडक्यामध्ये. तर आता बहुतेक तो बिबट्या त्या एरियाला आपलं घर करेल. म्हणजे मी जर सकाळी रात्री 2 वाजता वगैरे उठलो समजा किंवा सकाळी बाहेर जंगलात, तर आय हॅव टू वॉच आउट की बिबट्या आलाय का. तर एकदा काय झालं, एकदा माझी बायको आली होती आणि ती पहिल्यांदा आली होती त्या आमच्या खेड्यात राहायला. तर मी आमच्या टीमला म्हणलं, अरे यार आज तो दिखाना पडेगा भाई, मेरा टायगर आहे तो मुझे तो इस टायगर हो टायगर दिखाना पडेगा. तर आम्ही आपले संध्याकाळची ती आली फ्लाईटने, आम्ही आपले गप्पावर बसतो. तेवढ्यात माझा एक व्हॉलंटियर आहे बबलू म्हणून, दादा जल्दी आ जाओ अभि लेपट दिखेगा. ते आम्ही मग एक मोठा असा फार्म हाऊस आहे, तर ते कॉरिडॉर म्हणून ते वापरतात. आम्ही तिथे गेलो तर एक फिमेल, तिचे मागच्या वर्षी 2 पिल्लं आणि ह्या वर्षी 2 पिल्लं, असे वी जस्ट ड्रो अवर कार आणि सडनली आमच्या गाडीच्या भोवती ते 5 बिबटे होते. आणि दे वर ॲब्सोल्युटली कूल अबाउट इट. म्हणजे त्यांना काहीच असं वाटत नव्हतं की आपल्या मध्ये काहीतरी आपल्या फॅमिलीच्या मध्ये गाडी येऊन उभी राहिली वगैरे. म्हणजे आता आपण बोलतो आणि मध्ये आपल्या कोणी उभं राहतं, आपण जरा बाजूला बसवतो, काय नाही, निवांत होते. मग आम्ही त्यांची सगळी इंटरॅक्शन बघितली की आधीचं लिटर जे आहे, आधीच्या वर्षीचं जी पिल्लं आहेत ती ह्या वर्षीच्या पिल्लांशी कशी वागतात, फिमेल काय करते, हे आम्ही जवळपास 2.5 तास बघवतो. 2.5 तास? हां, म्हणजे ते काहीच, त्यांना काहीही घाई नव्हती, आम्हालाही काही घाई नव्हती. त्यांना गाड्यांचा त्रास होत नव्हता आमच्या. आम्ही काचाखाली करून त्याचं शूटिंग करत होतो, फोटो काढत होतो, आपण बोलतोच. म्हणजे आता किती आपण सांगितलं बोलू नका तरी बोलतोच. पण आमचे अर्बन लेपर्ड असल्यामुळे त्यांना काही बोलण्याचा वगैरे त्रास होत नाही. असे खूप किस्से होतात. एक मी किस्सा सांगतो की जो मी अजूनपर्यंत सांगितला नाही आहे कोणाला, म्हणजे ज्या एका किस्स्यामुळे माझ्या तिथं राहण्याचं सार्थक झालं असं आपण म्हणूया.
एक तिथं काय झालं, एक ह्याच LK म्हणून आमची फिमेल आहे, तिचा एक झुमरू नावाचा लेपर्ड आहे, म्हणजे पिल्लू आहे त्याचं. तर ते काय होतं की पिल्लं मोठी झाली की आईला सोडून जातात, पण हा काय गेला नाही सोडून, हा तिथंच राहिला. झुमरू सोडून गेला नाही. आणि झुमरू सारखा तिथं आजूबाजूला हिंडायचा, त्याच त्याच्या जिथं जो जन्मला वाढला त्याच्या प्लेग्राऊंड बघून आपला हिंडत राहायचा. आणि त्या LKला परत पिल्लं झाली, मग हा त्यांना खायला आणून दे, त्यांचं बेबी सिटिंग कर वगैरे असं करायला आम्ही सतत ते बघायचो त्याला. आणि एकदा वन्स दे ॲक्सेप्ट यू, दे अलाव यू टू कम व्हेरी क्लोज टू यू. हो का? हां, अगदी. कारण आम्ही सतत आमची ती एक माझी ठराविक गाडी आहे, ती घेऊन आम्ही सतत तिथं असायचो. तर मी आमची आणि सतत चर्चा माझ्या बोललो, अरे इसने आपने को पहचाना होगा, हा आता आपल्याला ॲक्सेप्ट करणार आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये वगैरे अशीच. एक दिवशी तो अगदी जवळ, म्हणजे तो असा ड्रायव्हिंग सीटच्या माझ्या खाली येऊन उभा राहिला आणि त्यांनी असं वर बघून तो माझ्याकडे असा मोठा श्वास, म्हणजे त्याचा श्वास मला कांठाळ्या बसावा इतका ऐकत होता, इतकं तो जवळ आला होता. हां, तर ते माझ्या लक्षात आलं की आता हा बोध करून आपल्याला, ही इज व्हेरी इन्क्विजिटिव्ह, म्हणजे ना आता तो एक 1.25 वर्षाचा छोटू बच्चू आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर आपला लॅब्राडॉर असतो ना त्यापेक्षा थोडासा मोठा, याच्या पलीकडे त्याचा काही साईज नसतो. आणि आम्ही दोघं वी वर चोकिंग विथ एक्साइटमेंट की अरे झुमरू इधर आ गया असं वगैरे. त्या दिवशी काय झालं नेमकं की चुकून मला असा काचेवर हात लागला आणि ती काच वर गेली जरा थोडी. त्यामुळे तो जरा त्या आवाजाने डिस्टर्ब होऊन तो थोडा असा मला समोर जाऊन बसला गाडीच्या, त्याने गाडीवर आमच्या स्प्रे केला, युरिन स्प्रे वगैरे असं सगळं केलं. मग आमची हीच चर्चा की हा कधी येईल. तर एकदा काय झालं, मग मी रात्री असाच बसवतो, तर मी गेलो तर हा भिंतीवर बसलेला होता आणि मी अगदी हळूहळू गाडी नेऊन त्याच्यापासून जवळपास एक 8-9 फुटावर नेली गाडी. आणि चुकून माझा असा वायपरला हात लागला, तर तो वायपर असा चालू झाल्यावर त्या एकदम लक्ष आलं की अरे हे काहीतरी आपलं नेहमीचं खेळणं आलेलं आहे. आणि आय कुड इमिजिएटली नोटीस की हा आता आपल्या झुमरू जो आहे तो आपल्या गाडीशी खेळायला येणार. तर तो ॲक्च्युली खाली उतरला, तिथे एक बाटली होती प्लॅस्टिकची, ती तो खेळला लहान कुत्र्यासारखा परफेक्ट. तो आला आणि कुत्री कशी बसतात तसा तो परफेक्ट माझ्या इथं असा कुत्र्यासारखा बसला. म्हणजे मी असा त्याकडे बघवतो आणि तो त्याचं डोकं एक्झॅक्टली असं होतं, म्हणजे मी असा जर हात बाहेर काढला असता तर मी त्याला असं डोक्या. हां, आणि मग ते झालं आणि मग तो कारला असा वळसा घालून आला आणि माझ्या लक्षात आलं की तो काय करणार आहे. जी आमची भयंकर इच्छा होती की त्यांनी एकदा काहीतरी आमच्या गाडीवर उभं राहावं, अशी आमची सगळ्यांची फार इच्छा आहे. ते आपण नाही मसाला वगैरे बघतो ना आपण, चित्ता बित्ता सगळे बघतो ना गाडीमध्ये आलेले वगैरे, दॅट इज शिअर एक्साइटमेंट. म्हणजे कार्निव्हर तुमच्या इतक्या जवळ आलेला आहे, इज शिअर एक्साइटमेंट. तर तो आला आणि त्यांनी असं ते ड्रायव्हरच्या बाजूचे ते दार असं जरा स्क्रॅच असं करायला सुरुवात केली. तर मी असा त्या खाली कॅमेरा तो फक्त असा लावून ठेवला आणि मग तो ॲक्च्युली क्लाइम्ड अप. आणि मी शहाणपणाने फक्त काच लावून घेतली होती. तर ही ॲक्च्युली क्लाइम्ड अप आणि आय हॅव गॉट अ पिक्चर की असा तो फोटो आहे की तो असा गाडीवर उभा आहे. आता ह्याचा सिग्निफिकन्स काय आहे की एका वाईल्ड लेपर्डनी माझ्या गाडीला आणि मला, कारण त्यांना वास येतो, म्हणजे असं नुसती गाडी नसते, त्याच्या इकोसिस्टीममध्ये 100% ॲक्सेप्ट केलं. आपण पाळीव जे असतात बिबटे किंवा पाळीव प्राणी असतात त्यांची गोष्ट वेगळी असते, पण एका वाईल्ड लेपर्डनी हे एक तुम्हाला करणं, हे आय थिंक दॅट वॉज माय PhD वॉज डन ऑन दॅट डे. की एका त्यांनी तुम्हाला ही ॲक्सेप्टेड यू ॲज अ पार्ट ऑफ इज लाईफ, नॉट ओनली द इकोसिस्टीम. आणि मग आम्ही काय केलं की दिस इज गोइंग टू बी लिटल बिट ट्रिकी, म्हणून मग आम्ही त्या जाळाजवळ बंद केलं. कारण तो उद्या दुसऱ्या कुठल्या गाडीवर आला आणि त्यांना लक्षात नाही आलं की हा कशासाठी येतोय, तर देअर विल बी अ कॉन्फ्लिक्ट. आणि मग तो कॉन्फ्लिक्ट झाला तर अल्टिमेटली इट विल एंड अप झुमरू गेटिंग इन टू अ केज, बरोबर, ऑर गेटिंग शॉट ॲट. म्हणून आम्ही मध्ये नंतर ते सगळे जे काय अजाणतेपणे आम्ही प्रयोग करायचो, पण आमचं बेसिकली काम असायचं मॉनिटरिंग की याची काय मुवमेंट आहे, ते संध्याकाळी काय होते, आमच्या आजूबाजूला खेड्यामध्ये त्यांचं कसं मुवमेंट आहे, हे आमचं मॉनिटरिंग चाललेलं असायचं. पण धिस वॉज आय थिंक द एपिटोम ऑफ ॲक्सेप्टन्स बाय एनी वाईल्ड ॲनिमल. आणि दिस वॉज द मोस्ट थ्रिलिंग मोमेंट इन माय लाईफ. वा. म्हणजे ह्याच्या पलीकडे आता किंवा अजून एकदा आम्ही असं ह्याच्यात गेलो होतो, एका ऑर्फनेजमध्ये गेलो होतो, वाईल्ड ॲनिमल ऑर्फनेजमध्ये. तिथे त्यांनी नरभक्षक बिबटे ठेवलेले होते. तर आम्ही एका दुसऱ्या पिल्लाशी वी वर डीलिंग विथ सम अदर कब, आणि त्यातली एक जी मादी होती शी वॉज सो क्युरियस टू इंटरॅक्ट विथ अस. म्हणून मग आम्ही तिथं गेलो तर तिने असं हळूच तिचं अंग असं ना असं पिंजऱ्याला असं चिकटवलं. मग तो आमचा कीपर म्हणला नाही तिला हात लावा. मग आम्ही तिला हात लावला, मग तिने असा कान बाहेर काढला. सो शी वॉन्टेड टू इंटरॅक्ट अँड शी वॉन्टेड टू गेट सम लव्ह, गेट सम टच फ्रॉम अस.
तर आता आम्ही ते अभ्यास करू त्यामुळे आम्हाला माहिती आहे की त्यांना कितपत हात लावायचा किंवा नाही लावायचा किंवा वाईल्ड ऑर्फनेजमधले आहेत म्हणून ठीक आहे. पण काय असतं की आपल्याला एक सतत एक भीती असते बिबट्यांची की हे आपल्यावर कायम अटॅकच करतील का, बरोबर, किंवा सतत खुंखार किंवा हिंस्त्र हा शब्द बरं का तसा काय बरोबर नाही या प्राण्यांच्या बाबतीत, कारण ते त्यांचं नॅचरल आयुष्य जगत असतात. ते तुम्हाला घाबरायला. आता हा व्हिडिओ बघणारे लोक म्हणजे तुमचं काय जाते सांगायला असं होऊ शकतं ना, ठाण्यामध्ये असं होऊ शकतं ना, ठाण्यामध्ये जर समोरासमोर बिबट्याचं एन्काउंटर झालं समोरासमोर, करायचं काय? मग माझा पुढचा प्रश्न हा आहे की तुम्ही आता तिथे संशोधन करताय, ते मुळात का करताय, काय हेतू काय आहे त्याच्यामागचं? याचा हेतू जे मी पहिल्यांदा सांगितलं ना की हे जे कोएक्झिस्टन्स आहे आता हा आपण रेप्लिकेट करू शकू का, म्हणजे काय की आपण लोकांना सांगू शकू का की बिबट्यांबरोबर आपण ते वाईल्ड आहेत, आपण अर्बन आहोत, तरी सुद्धा आपण त्यांच्याबरोबर सहजीवन आपलं होऊ शकतं. हे मी सांगू शकेन का तुला उद्या? हा माझ्या संशोधनाचा विषय, हा माझ्या अभ्यासाचा विषय. दिस इज बेसिकली अन अवेअरनेस. पण मग आत्ता असं तू सांगू शकशील की हो हो 100%. मी तुला ठाण्याचं उदाहरण देतो. आता समजा अचानक तू घाईने ऑफिसला चाललायस रात्री, समजा यू वॉन्ट समथिंग अर्जंटली आणि यू गेट इन टू अ गॅरेज आणि तुला लक्षात आलं गाडीपाशी बिबट्या बसताय समजा, तर यू गेट स्टार्टल्ड इमिजिएटली. म्हणजे असं काय मी पण कोणी म्हणजे असं काय हे नाही त्याच्यामध्ये, आपण कॅज्युअली बिबट्या आपल्याला येईल असं वाटत नाही. सो व्हॉट यू हॅव टू डू इज बेसिकली यू हॅव टू इंडिकेट हिम ऑर हर की यू आर नॉट अ थ्रेट. तू खूप जवळ गेलास, काहीतरी हे केलंस की तो त्याचा इमिजिएट त्याचा डिफेन्स म्हणून तुझ्यावर अटॅक करतो. बरोबर. त्याला लक्षात आलं ना की तू पण आलेला आहेस या इकोसिस्टीममध्ये, समजा त्या कॅप्सूलमध्ये आता तो आहे पण ऑलरेडी तू पण आलेला आहेस, बरोबर, तर ही विल ऑलवेज ट्राय टू फाइंड अ वे आउट ऑफ दॅट कॅप्सूल. अच्छा, हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सो व्हॉट यू हॅव टू डू इज, किती तुला घाईची लागली असेल, घाईची टॉयलेट लागली असेल, घाईचं काम असेल, तरी यू हॅव टू स्टेप बॅक अ लिटल बिट, अलाउ दॅट ॲनिमल टू सेटल मेंटली अँड गेट अवे फ्रॉम यू. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण इमिजिएटली जे रिॲक्शनरी वागतो की अचानक त्याला म्हणजे एकतर आपल्याला लहान म्हणून शिकवलेलं असतं, आपण ॲक्च्युली गेलो की अरे नको त्याला हात लावतो कुत्रा चावेल, ह्याला नको हे करू, त्याला नको ते करू. त्याने आपल्याला एक इन्स्टिंक्ट असं असतं की काही दिसलं की घे दगड मार पहिलं त्याला. हे जर आपण अवॉइड केलं, एक सेकंद जर आपण असा विचार केला की आपण त्याला जाऊ देऊया त्याच्या वाटेने, तर यू हॅव टू स्टेप बॅक अ लिटल. लहान मुलं असली 100% असंच होतं. 99%. याच्यामध्ये जे तुम्ही तिथं जगता, जयपूर ते जे अरण्य आणि तिथलं गाव, तशी सेम सिच्युएशन ठाण्यात पण आहे. हो, नॅशनल पार्क आहे, पुढे शहर आहे, मध्ये तो कॉरिडॉर आहे आणि तिथं खूप इश्यू होतात, बिबटे रस्त्यावर येतात, उडवले जातात वगैरे वगैरे. आता ते मॉडेल इथं जेव्हा तू मगाशी म्हणालास की रिप्लिकेट करता येऊ शकेल का, तर जर करायचं ठरलं तर काय बेसिक गोष्टी करायला लागतील? ॲक्च्युली मी तुला सांगतो हे बऱ्यापैकी मॉडेल रेप्लिकेट केलेलं आहे. बरं. म्हणजे बोरिवली नॅशनल पार्कच्या बाजूबाजूच्या ज्या कॉलनीज आहेत तिथं काम करणाऱ्या लोकांनी जाऊन बिबट्यांबद्दल अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. बिबटे आले तर काय करायचं याचं ते प्रॉपर वर्कशॉप्स घेतात, जे आम्ही इकडे करतो ते तिकडे करतात. नंतर लहान मुलांना काय सांगायचं, एज्युकेशन काय द्यायचं की बिबट्यांबद्दल स्पेशली, बिकॉज दे आर लाईफ थ्रेटनिंग, दुसरं काही कारण नाही. असं केल्यानंतर आत्ता जर तू बघितलंस तर एक साधारणपणे 10 वर्षापूर्वी जे ह्याचे किस्से व्हायचे माणसांवर हल्ल्यांचे, नाव दे हॅव कम टू ऑलमोस्ट झिरो. म्हणजे सुनील निमय जे आपले PCCF होते त्यांच्या गायडन्स खाली आणि जे रिसर्चर्स तिथे आहेत किंवा जे तिथे काम करतात NGOs, त्यांनी तिथे खूप मोठ्या प्रमाणावर हे अवेअरनेस इज द ओनली वे. इट टेक्स टाईम, पण स्लोली व्हॉट हॅपन्स इज की पीपल रिअली ट्रेन देअर ब्रेन और प्रोग्राम देअर ब्रेन अकॉर्डिंगली की ओके आता आपल्या सिस्टीममध्ये पण बिबटे असणार आहेत आणि देन दे हँडल इट. मग ते आता सिच्युएशनप्रमाणे वेगळं असतं की आता समजा शेतामध्ये आला बिबटे तर काय करायचं, बिल्डिंगमध्ये आला तर काय करायचं, तुझ्या गाडीसमोर आला तर काय करायचं, 2 व्हीलरवर चालला असतं काय करायचं, मी उद्या टॉयलेटला समजा जंगलात गेलो तर आला तर काय करायचं, ते त्या परिस्थितीनुरूप वी हॅव टू कस्टमाइज. आणि त्याबरोबर काय असतं की एक टेम्परामेंट असतं. म्हणजे आता आपण पंजाबमध्ये गेलो तर लोकांचं एक टेम्परामेंट वेगळं असतं, दिल्लीच्या लोकांचं साऊथमध्ये वेगळं असतं. ते यू हॅव टू अंडरस्टँड इव्हन द टेम्परामेंट ऑफ द लेपर्ड्स ओव्हर देअर, की ते काय खातात, बकऱ्यांवर जास्त अटॅक करतायत का, गावातली कुत्री खातायत जास्त का, दे आर इंटेंडेड टू अटॅक ह्युमन्स, हे करतायत. हे आपल्याला एक टेम्परामेंट लक्षात आलं की देन वी कॅन ॲक्च्युली कस्टमाइज अ ट्रेनिंग प्रोग्राम फॉर पीपल. यू कॅनॉट ट्रेन द वाईल्ड ॲनिमल्स. करेक्ट. हो, तर अवेअरनेस हा माणसांमध्येच करायचा आहे.
आणि तो जर केला तर कदाचित आता माझे जे वडील आहेत दे ती पिढी जी आहे ती प्रॉबेबली विल नॉट बी एबल टू हँडल धिस सिच्युएशन. पण आता आमच्या आजूबाजूला जे जयपूरला जे राहतात लोक ते सकाळी फिरायला जातात, त्यात आज्या आहेत, आजोबा आहेत, ते म्हणतात अरे हाँ हम लोग रोज जाते तो वहाँ लेपर्ड दिखता है तो हम लोग थोड़ा रुकते हैं फिर वो चला जाता है. हे जर पॉसिबल आहे तर दिस कॅन बी रेप्लिकेटेड डेफिनेटली ॲट अदर प्लेसेस. आणि आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर की हे जे सगळे प्राणी आहेत ना हे आणि आपण काही वेगळे नाही आहोत. म्हणजे त्यांचं आयुष्य आपण बघितलं, म्हणजे आता आमचे जे रिसर्चचे जे फाइंडिंग्स आहेत ते जर तू बघितले तर त्याच्यामध्ये असं येईल की आपलं जे आयुष्य आहे ना, जे आपल्या लाईफस्टाईल पूर्ण लाईफ सायकलमध्ये जे आपण जगतो आयुष्य, सिमिलर आयुष्य हे बिबटे जगतात. म्हणजे मी तुला एक जनरल उदाहरण देतो, म्हणजे तू मेक इट मोर क्लिअर की आपल्याला नेहमी काय वाटतं की हे हिंस्त्र आहे, त्यांना काही भावना नाहीत किंवा काय, दे जस्ट रिप्रोड्यूस अँड दे जस्ट ग्रो, असं नाही आहे. आता काय होतं की एक फिमेल आहे, तिला पिल्लं झाली, समजा 2 नर झाले आणि 1 मादी झाली, तर जे नर असतात ते मोठे झाले की आईला सोडून जातात. बरोबर. पण ती जी मादी पिल्लू असतं शी हँग्स अराउंड धिस मदर. आणि ती आई जी आहे ती आपल्या टेरिटरीमधला काही भाग काढून तिला इस्टेट म्हणून देते आणि ती तिचं आयुष्य त्या टेरिटरीमध्ये वाढवते. मग तिला मुलगी झाली की परत आणखीन ती तिचं आयुष्य तिच्या टेरिटरीमधलं हे काढून मुलीला देते. मग 2 मुली झाल्या तर 1 मुलीला इथलं देते, 1 मुलीला दुसऱ्या कुठला देते. आता हे आपण असंच करतो ना, आपल्या मुलांच्या बाबतीत आपण असंच करतो की माझे 2 फ्लॅट आहेत, 1 तू घे 1 तू घे. तर हे जे आहे ना, हे आयुष्य जर आपण लोकांना सांगू शकलो की हे व्हाय डू दीज ॲनिमल्स बिहेव दिस वे, एका ठराविक ह्याच्याप्रमाणे ते का अचानक तुम्हाला कळतं की अरे बिबटे बाहेर यायला लागले, तर ते बाहेर नसतात. दे आर लुकिंग फॉर होम रेंजेस, दे आर लुकिंग फॉर टेरिटरी, दे आर लुकिंग फॉर फूड. असं जर आपण त्यांना सांगितलं. आता आमच्याकडे काय झालं, अजून एक तुला एक सांगतो की एक दिवशी आम्ही जंगलात गेलो तर तिथे एक फ्लोरा म्हणून एक फिमेल आहे, तिचा इतका खूप असा रडण्यासारखा आवाज यायला लागला, म्हणजे व्हेरी डिफरंट कॉल. वी हॅड नेव्हर हर्ड दिस काइंड ऑफ अ कॉल. तर आम्ही बघितलं तर तिचं एक पिल्लू मेलं होतं आणि तिने ते पिल्लू दुसऱ्या कुठल्या प्राण्यांनी किंवा याने त्याची विटंबना करू नये म्हणून एका झाडावर वर नेऊन ठेवलं होतं. त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात एरियल बरियल, म्हणजे एरियल आणि बरियल किंवा आर्बोरियल बरियल, म्हणजे झाडावर नेऊन त्याचं प्रेत पुरणे असा त्याचा अर्थ आहे. तर ते घेऊन गेली होती आणि शी वॉज गार्डिंग दॅट की हायनाजनी येऊन मारू नये किंवा दुसऱ्या कुठल्या मेल येऊन ते खाऊ नये, यासाठी ती गार्ड करत होती. आता हा जो नॅचरल मदरली इन्स्टिंक्ट आहे हा तुझ्या माझ्या सगळ्यांच्यात आहे. खरी गोष्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की आईने तळहाताच्या फोडासारखं जपलं मुलाला, की त्याला काय इतका त्रास झाला, इतके रोग झाले, इतकं लहानपणी बरं होतं तरी आई जागी राहायची. इट्स द सेम थिंग. हे जे गोष्टी आहेत ना, ह्या आपण जर लोकांना सांगू शकलो की दीज ॲनिमल्स आर नॉट जस्ट वाईल्ड ॲनिमल्स बट दे आर अ फुल फ्लेज लाईफ. आणि वन्स वी अंडरस्टँड देअर लाईफ प्रोसेस देन आय थिंक ऑल द मिसकन्सेप्शन्स, काय होतं काय नाही होत, मध्ये अशी भीती का वाटते. आता साप हाताळतात, काही लोक साप इझिली हाताळतात आणि मला भयंकर भीती वाटते सापाची. म्हणजे सापाचं पिल्लू आला तरी भीती वाटते. असं का होतं? कारण आय डोंट नो अबाउट इट. आणि मी अगदी याच्यामध्ये आता तू बऱ्याच गोष्टी सांगितल्यास, याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जिथं चर्चेला सुरुवात केली की हत्ती, वाघ, सिंह यांच्याबद्दल आपल्याला खूप कुतूहल असतं. बिबट्या त्या मनानं गृहीत धरलेला प्राणी आहे. पण आता वाघ आणि बिबट्या याच्यामधला बेसिक फरक काय आहे सायकोलॉजीचा, सांगू शकशील? वाघाची भीती वाटते रे, सॉलिड ओव्हर पॉवरिंग असतो. म्हणजे तू असं जनरल लेमॅनसाठी बघितलंस ना, मी तुला जनरल सांगतो, वाघाचं वजन 300 किलो असतं आणि फुल ग्रोन बिबट्याचं बघितलं त्याचं वजन 60 किलो असतं. म्हणजे हा बेसिक डिफरन्स आहे. म्हणजे मी कित्येक दिवस बिबट्याच्या म्हणजे आमच्या जंगलातून बाहेर गेलो नव्हतो, तर मी सतत बिबटे बघायचो. मला वाटायचं आमच्या इथे बहादूर नावाचा मेल आहे, सर असा रोबस्ट एकदम आणि एकदम ताऊजी म्हणतात आम्ही त्याला, तिथे ताऊजी येतो तिथला. तर तो आम्हाला सॉलिड होता रे हा. आणि मी नंतर रणथंबोरला गेलो आणि एक सब ॲडल्ट वाघ बघितला ना, हा त्या चौपट होता बहादूरच्या. हा बेसिक डिफरन्स आहे. आणि वाघाचं काय होतं माहिती आहे का, वाघाचं यू कॅन नॉट ॲक्च्युली एन्काउंटर अ टायगर विथ बेअर हँड्स. आपण तू बिबट्याचं बघितलं असेल व्हिडिओ, त्या आजी बसतात आणि बिबट्या आला आणि नुसतं असं असं करून ते बिबट्याला पळवलं. वाघाचं अवघड असतं कारण ही इज टू पॉवरफुल, म्हणजे अनइमॅजिनेबल पॉवर असते. आणि त्याची म्हणजे हंटिंग स्टाईल पण वेगळी असते बिबट्यापेक्षा. त्यानंतर त्याची रिक्वायरमेंट पण वेगळी असते. ही नीड्स मोर फूड ऑफकोर्स दॅन लेपर्ड्स.
लेपर्ड्स म्हणतो इथं नाही, ठीक आहे चल, हा नाही मिळाला आपण कुत्रा खाऊ, कुत्रा नाही मिळाला माकड खाऊ, माकड नाही मिळालं काय उंदीर खाऊ. तसं वागायचं होत नाही. पण बिबट्या कधीच माणूस खात नाही. खातो की, खातो ना. केसेस होतात ना. मग नरभक्षक जे बिबटे असतात ते कसं काय अटॅक करतात? का ते फक्त कारण सर्व्हायव्हलवर दे हॅव रिअलाइज सडनली. सी काय होतं, आपण आता कलिनरी जर प्रोसेस बघितला आपला, तर आपल्याला हळूहळू कळत गेलं ना की आपण हे खाऊ, मग ही फळं खाऊ, ही नको खायला, ह्या बेरीज खायला पाहिजे, ह्या पॉयझनस आहेत. तसं बिबट्यांना कळत गेलं एक दिवस की अरे माणूस हा सगळ्यात सोपं भक्ष्य आहे पकडायला, कारण त्याला डिफेन्सच नाही आहे काही. म्हणजे 1 to 1 लेवलवर तू बिबट्याशी डिफेंडच करू शकत नाही स्वतःला. जर स्टार्टलिंग अटॅक आला तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर म्हणजे पळून जाता येत नाही तुला, तुझ्याकडे काही नखं नाहीत, काही नाही, तू त्याला काही करू शकत नाहीस, यू आर डिफेन्सलेस. हे जेव्हा एखाद्या बिबट्याला लक्षात येतं तेव्हा त्याचा मेंदू काय विचार करतो की वाय शुड आय स्पेंड मोर एनर्जी इन हंटिंग अ सांबर और हंटिंग अ चितळ. सांबराचं पिल्लू जर हे करायचं तर मोठं सांबर कॉल करणार, मला लपून जायला लागणार, हे काय गरज नाही. त्यापेक्षा माझ्याकडे हे सोपं आहे, सो आय विल गो अँड हंट म्हणजे ह्युमन्स. आता त्याची कारणं खूप वेगळी असू शकतात. म्हणजे बिबट्या म्हातारा झाला आहे, त्याला दुसरं काही पकडता येत नाही, त्याला बाकीच्या प्राण्यांनी ड्राईव्ह आउट केलंय, सो ही कॅनॉट गो बॅक इन टू हिज टेरिटरी, बट स्टिल ही हॅज टू सर्व्हाइव्ह. मग तो हे करतो का? किंवा तिसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय होतं की आता स्कॅव्हेंजिंग करायला हे बिबटे बाहेर येतात. म्हणजे आता व्हल्चर्स नाही आहे भारतामध्ये, भयंकर संपलेली आहे. तर बिबटे ॲक्च्युली प्ले अ व्हायटल रोल इन स्कॅव्हेंजिंग. तर ते जर आता समजा एखाद्या गोठ्यात आले आणि एखाद्या गाईच्या वासरावर हल्ला करायचा, मी थोडा फोटो दाखवला ना मग अशी की तो गाईच्या गोठ्यात आलेला आहे म्हणून, तर डेफिनेटली तो गाईचा मालक जो आहे तो त्याला अटॅक करणार त्याचं वासरू वाचवायला. देन देर इज अ कॉन्फ्लिक्ट. आणि जर त्यावेळेला त्या बिबट्याने माणसाला मारलं, त्या लक्षात आलं की ह्याच्यापेक्षा ह्याला मारणं सोपं आहे, मग याला ड्रॅग करून घेऊन जाणं सोपं आहे. देन दे गेट यूज टू इट, आणि सडनली त्यांचा जो ब्रेन असतो ना, दॅट क्रिएट्स अ पाथवे, थिंकिंग पाथवे. अच्छा, की इतके दिवस तो माणसाला बघा होता पण ही वॉज नॉट थिंकिंग ऑफ इटिंग इट. आता काय होतं, आता ही नोज की आय हॅव टू इट दिस इझी फूड. आणि प्लस बोल 60 किलो माणूस जर असेल तर देयर इज क्वाईट अ बिट ऑफ फूड. म्हणजे कुत्रा जर मारला तर कुत्रा सगळ्या मिळून 22 किलोचा असतो. पण मग जसं तू मगाशी म्हणालास ना की माणसावर तो जनरली अटॅक करत नाही, तू त्याला वेळ दिलास की तो निघून जातो. आता एक कळायचं कसं की नाही दॅट एक तर असं आहे की नाही नशीब नाही, एक तर यू हॅव टू ऑब्झर्व. आता ऑब्झर्व हे खूप सोपं आहे सांगणार, इट्स अ मॅटर ऑफ ओनली 10 सेकंड्स की तुम्ही. पण जनरली काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही बिबट्याला जर समोरच्या समोर स्पॉट केलं ना तर तुम्हाला कधी अटॅक करत नाही, कारण त्याचं हंटिंग टेक्निक इज स्टेल्थ, म्हणजे लपून छपून अटॅक करणं हे त्याचं आहे. तो एकदा एक्सपोज झाला ना की तो अटॅक करत नाही. त्यामुळे अशी जर सिच्युएशन आली की तुम्हाला समोरासमोर जर समजा इंटरॅक्शन आली होती तर 99% ही विल नॉट अटॅक यू. ही विल ऑलवेज अटॅक यू फ्रॉम द बॅक. आणि तेव्हा तुम्हाला एनिवे कळत नाहीच की आता तुला सुंदरबनमधलं माहिती की नाही मला कल्पना नाही, पण सुंदरबनमध्ये जे टायगर्स अटॅक करतात, मॅक्सिमम नंबर ऑफ मॅन इटिंग टायगर्स आर इन सुंदरबन्स, कलकत्त्याच्या जवळ जे आहे ते. तर तिथल्या लोकांनी मग आता मागे असा मास्क लावायला सुरुवात केली की मागून जो वाघ आला तर त्याला वाटतं की मगतोय. किंवा गायी ज्या असतात ना त्यांचे जे गायींचे मागचे म्हणजे पाय जे असतात त्याच्यावर त्यांनी मागे असे डोळे आणि तोंड काढायला सुरुवात केली की मागून जर आलं त्यांना वाटावं की गाय आपल्याकडे बघते. फरक पडतो. हो, म्हणजे ते सुंदर तसे ते मास्क लावून खूप लोकांना जीव वाचलेत. तर नाही मला हे काय माहिती का, हे दिस इज ऑल एज्युकेशन विच इज इसेन्शियल. म्हणजे मी शाळेत जाऊन हे सांगणं गरजेचं आहे. मग ते म्हणते आम्ही सॉफ्टवेअर करणार आहोत, ओरॅकल करणार आहोत, तिथून मी जाणार आहे MIT-ला हार्वर्डला, मला कुठे बिबटे येणार आहे. ॲग्रीड. पण ॲटलिस्ट एनिवे आपण बाकी कचरा काही उपयोग नसताना गोळा करतोच, याचा आपण कधी आयुष्यात उपयोग करत नाही. पण हा धिस यू कॅन. आता उद्या पुण्यात समजा काय गवा आला जातो तर जस्ट बिकॉज देर वॉज नो एज्युकेशन तो मेला बिचारा गवा. म्हणजे आपण त्याला अशिक्षित लोकांनी त्याला मारलंय ऍक्च्युली बघायला गेलं तर. म्हणजे त्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. तो आणि घाबरला होता. हा, तो ऍक्च्युली तुला माहिती आहे ना, तो कार्डियक अरेस्टनी गेला नंतर. म्हणजे तो दमून गेला आणि स्ट्रेसनी ही गॉट अ कार्डियक अरेस्ट. तो स्ट्रेस हा आपण दिला गेला अशिक्षित लोकांनी, कारण वी डोंट नो एनिथिंग अबाउट इट. तर एज्युकेशन इज द ओनली वे. कारण आता काय होणार आहे माहिती आहे का, तू आता पुणे कोर्स पुणे सोडून दे किंवा ठाणे सोडून दे, पेरिफेरी जी विलेजेस आहेत ना तिथं जसं कॉम्पिटिशन वाढते हॅबिटॅटसाठी, म्हणजे आय विल गो अँड ट्राय टू हॅव मोर बिल्डिंग्स, मोर कन्स्ट्रक्शन्स, मोर रोड्स, मोर शॉप्स. दॅट ॲक्च्युली इज देअर हॅबिटॅट सो फार. उद्या माझ्या घरात जर उद्या रोड वायडनिंग आलं तर मला वैताग येतोच की नाही. तसं ना, सो देर विल बी मोर इंटरॅक्शन. म्हणजे ती इंटरॅक्शन कधी कमी होणार नाही. सो द ओनली वे इज टू
लेट्स से आता नवीन काय समजा पेरिफेरीवर बिल्डिंग्स येत आहेत, अपार्टमेंट्स येत आहेत, तर वी हॅव टू एज्युकेट देम फर्स्ट की हाऊ टू डील विथ इट. त्यातूनही ते होणारच आहे, कुठं ना कुठेतरी ॲक्सिडेंट होणार. सो जनरली यू शुड नॉट विलनाइज की बुवा असं आहे. मला हे फार महत्त्वाचं वाटतं या सगळ्या चर्चेमधून. एक निश्चित समोर आला असेल की बिबट्याची सायकोलॉजी आणि आपण कशा पद्धतीनं जुळवून घेऊ शकतो. म्हणजे आपण जुळून घेतलं पाहिजे त्याच्याशी. तो त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करतच असतो. आणि आपण जरा विचार करू शकतो आणि आपण विचार करू शकतो सगळ्यात. त्यामध्ये वी हॅव गॉट डिफरंट टूल्स. खरं आहे, म्हणजे आपल्या टेक्नॉलॉजी आहे, टूल्स आहेत विच विथ वी कॅन. मला हा विषय फार इंटरेस्टिंग वाटला. मला खात्री आहे की यातून खूप नव्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. तू सातत्यानं तिथं जाऊन काम करतोयस. मलाही तिथे यायला आवडेल. म्हणजे एक दिवस आपण ठरवून मला बघायला आवडतं. जरूर. कारण मी बिबटे बघितले नाहीत. कारण मी गेलो नॅशनल पार्कला, ॲज यू सेड की ते दिसत नाहीत. राईट. पण ते पण देखणाच आहे तो प्राणीसुद्धा. तर तू आवर्जून वेळ दिलास, अनेक गोष्टी सांगितल्यास. मला खात्री आहे की यातून टेकअवे खूप चांगल्या पद्धतीने मिळाला असेल तुम्हा सगळ्यांनाच. तर यातून आपण सगळे शहाणे होऊया आणि जुळून घेऊया शक्यतो पर्यावरणाशी. तू इथं आलास आवर्जून आणि मित्रमणे बोललास माझ्याशी, मला खूप बरं वाटलं. तू आल्याबद्दल ही एक छोटीशी हा एक बुकमार्क आहे आशमन पेबल्सचा. आणि थँक्यू. दिया छोटीशी भेट. अरे वा मस्त. बघ ना, तो मला खात्री आहे की अशा पद्धतीचा दिवा तुझ्याकडे नसेल. तो हँड पेंटेड आहे. ओके. इट्स अ पेबल दिया. ओके. अरे वा. नाही माझ्याकडे नाही. फारच सुंदर, मस्त. थँक्यू. तर आशमन पेबल्स बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तो इन्स्टावर अकाउंट आहे आशमन पेबल्स नावाने. तिथे जा आणि तुम्ही अनेक प्रकारचे दिवे पाहू शकता. येस. तर तुझे काम करतोस त्याबद्दल तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. तुझ्या टीमला पण ते आवर्जून सांग. येस. जास्तीत जास्त अवेअरनेस जागूया. मित्रमंडळीमध्ये आपण इथं थांबूया. चॅनल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. आणि फेसबुक, ट्विटर, इन्स्टावर मी आहे. तू आहेस? मी फेसबुकवर आहे. फेसबुकवर आहे, पण मी आहे. त्यामुळे माझ्यापर्यंत काही तुमच्या सजेशन असतील या एपिसोड संदर्भातल्या तर मी त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवेन. थँक्यू व्हेरी मच. आपण इथं थांबूया. थँक्यू स्वप्नील. थँक्यू. थँक्स अ लॉट.